नमस्ते, मी प्राध्यापक डॉक्टर सुनील भोईटे. तर्कशास्त्रातील वैगमनिक झेप या संकल्पनेचा आपण विचार करीत असताना अनुमान म्हणजेच ज्ञाताच्या आधारे अज्ञाताचा शोध अशी अनुमानाची व्याख्या केली जाते. तर या अनुमानाचा विगमन हा एक प्रकार आहे. विगमनामध्ये आपण विशिष्टाकडून सामान्यकडे जात असतो, म्हणजेच एक दोन उदाहरणांवरून सर्वांविषयी बोलत असतो. याचाच अर्थ आपण एक दोन अनुभवलेल्या उदाहरणांच्या साहाय्यानं एकदमच सर्वांविषयी बोलण्यासाठी जात असतो, म्हणजेच आपण एकदम उडी मारतो. म्हणून या संकल्पनेचा आपण विचार करणार आहोत. वैगमनिक झेप म्हणजेच इंडक्टिव्ह लीप. विगमनामध्ये आपण अनुभवलेल्या काही गोष्टींकडून न अनुभवलेल्या सर्वसामान्य नियमाकडे जात असतो. हा आपला अनुभव आहे. म्हणजेच इथे आपण एक दोन गोष्टींचा अनुभव घेऊन आपण अनुभव न घेतलेल्या इतर अनेक गोष्टींविषयी बोलत असतो. म्हणजेच आपण तिथे एक प्रकारची झेप घेत असतो किंवा एकदमच आपण धाव घेत असतो. इथे विगमनाची व्याख्या जी आपण केलेली आहे त्या व्याख्येनुसार विशिष्टाकडून सामान्यकडे असणारा विचारांचा प्रवाह म्हणजे विगमन होय, अशी व्याख्या आपण इथे करतो. म्हणजेच एकाकडून सर्वांकडे जाण्याचा हा विचारांचा प्रवाह आपल्याला इथे दिसतो. म्हणूनच याला वैगमनिक झेप असं देखील म्हटलं जातं, कारण आपण एकदमच एक दोन आधार विधानांवरून एक दोन अनुभवलेल्या उदाहरणांवरून आपण सर्वांविषयी किंवा वैश्विक असा निर्णय देत असतो. मग या वैगमनिक झेप मध्ये आपण काय करतो, तर वैगमनिक युक्तिवादात आपण निरीक्षण केलेल्या काही उदाहरणांवरून निरीक्षण न केलेल्या सर्व उदाहरणाकडे आपण जी धाव किंवा झेप घेतो त्याला वैगमनिक झेप असं म्हटलं जातं. मग याचं उदाहरण आपण घेऊया. हा कावळा काळा आहे, म्हणजेच तो कावळा मी प्रत्यक्ष पाहिलेला आहे. दुसरा देखील कावळा, ब नावाचा कावळा पाहिला मी आणि तो देखील काळा आहे असं मी म्हटलं. पण इतर कावळे मी पाहिले नाहीत. या जगामध्ये खूप कावळे आहेत, असंख्य कावळे आहेत, पण ते असंख्य कावळे मी नाही पाहिले तरी देखील मी निष्कर्ष काय करतोय, तर सर्व कावळे काळे असतात. बघा, मी दोनच आधार विधानं घेतलीत, म्हणजे मी दोनच उदाहरणं इथं पाहिलेले अनुभवलेले आणि या दोनच आधार विधानांवरून या उदाहरणांवरून मी डायरेक्ट सर्वांविषयी बोलतोय. म्हणजे सर्वांकडे मी डायरेक्ट धाव घेतो आहे किंवा सर्वांकडे झेप घेतोय किंवा उडी मारतोय. म्हणून ही वैगमनिक झेप आहे. याचं आणखी एखादं उदाहरण आपल्या इथे घेता येईल. मी इथे म्हणतोय की सोने हा धातू उष्णतेमुळे प्रसरण पावतो. हा अनुभव आपल्याला असेलही. दुसरं एक उदाहरण आपण इथे घेणार आहोत, ते म्हणजे चांदी हा धातू उष्णतेमुळे प्रसरण पावतो. आता या दोन गोष्टींचा अनुभव आपल्याला असेल आणि तिथे तो प्रसरण पावल्याचा तो अनुभव असेल, पण इतर अनेक धातू आहेत की जे मी पाहिले देखील नाहीत, पण तरी देखील मी इथे सर्व धातूंना उष्णता दिली असता ते प्रसरण पावतात असं म्हणतो. म्हणजेच मी काय करतोय, तर दोन अनुभवांवरून मी न अनुभवलेल्या गोष्टींचा विचार मांडतो, तेव्हा तिथे एक प्रकारची झेप असते. डायरेक्ट आपण इथून तिथे उडी मारत असतो किंवा जे पाहिलेलं आहे त्याच्यावरून आपण न पाहिलेल्या अनेक गोष्टींविषयीचा देखील निष्कर्ष काढतो आणि त्यालाच आपण म्हणतोय वैगमनिक झेप. अशा प्रकारची झेप आपण अनेक उदाहरणांमध्ये अनेक नियमांमध्ये घेतलेली असते आणि म्हणून ही वैगमनिक झेप संकल्पना आपल्यासाठी निश्चितपणे महत्वाची आहे. धन्यवाद.